स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन अपडेटमध्ये। आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये मागील अपडेटमध्ये आपण कळंब रेल्वे स्टेशनपासून समोरचा यवतमाळच्या दिशेचा भाग हा कव्हर केला होता आणि आजच्या अपडेटमध्ये आपण त्यापुढील अपडेट हा कव्हर करणार आहे। त्यामुळे आपल्याला विनंती आहे की या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहावे। तर मित्रांनो, मागील अपडेटमध्ये आपण कळंब रेल्वे स्टेशनपासून घोटी ते चापर्डापर्यंत अपडेट घेतला होता आणि आज आपण चापर्डा या गावाच्या पुढील अपडेट घेणार आहे। समोर आपल्याला रेल्वे लाईनचे अर्थवर जे आहे ते या दिशेने कळंबकडून आल्याचे दिसून येईल। या ठिकाणी एका मोठ्या पुलाचे जे निर्मिती कार्य आहे हे या ठिकाणी पूर्ण झाल्याचे दिसून येते। 100% या पुलाचे काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आले आहे आणि तसेच यापुढे देखील एक पूल आहे त्याचे देखील कार्य या ठिकाणी 100% पूर्ण करण्यात आले आहे। या दोन्ही पुलांच्या दरम्यान अर्थवर्क जे आहे ते जवळपास 40% पूर्ण करण्यात आले आहे। काही दिवसातच अर्थवर्क देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, समोरचा जो छोटा पूल आहे हा अंधुक दिसण्याचे कारण म्हणजे जरी दिवसाचे 11-12 वाजले असतील तरी मित्रांनो या ठिकाणी प्रचंड थंडी असल्यामुळे धुक्याचे वातावरण आहे आणि या धुक्याच्या वातावरणामुळेच आपल्याला दूरचा झूम केलेला भाग हा थोडा अस्पष्ट दिसू शकेल। त्याबद्दल क्षमा असावी, कारण त्यावर काहीही इलाज करता येणार नाही। समोर आपल्याला अर्थवर्क तसेच या पुलांचे कार्य हे विक्रमी वेळेत पूर्ण केल्याचे दिसून येईल। समोर आपल्याला मित्रांनो नागपूर तुळजापूर हा नॅशनल हायवे दिसतो आहे। या नॅशनल हायवेला समांतरच वर्धा ते नांदेड ही रेल्वे लाईन काही अंतर पार करेल। तर हा जो पूल आहे हा पाहू शकता की विक्रमी वेळेत हा पूर्ण करण्यात आला आहे। साधारणतः 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीत या पुलाचे पूर्ण काम हे करण्यात आले आहे। याच्या दोन्ही साईडला अर्थवर्कचे जे काम आहे ते सुरू आहे आणि हळूहळू आता अर्थवर्क देखील आपल्या अंतिम टप्प्यामध्ये येत आहे। आता आपण मित्रांनो या ठिकाणी समोर जो पूल पाहत आहात हा जो पूल आहे हा पूल देखील 100% या ठिकाणी तयार झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे। हे दोन्ही पूल या ठिकाणी तयार झाल्यामुळे यांच्या पुढे मागे अर्थवर्क हे करण्यात येईल। समोर ही रेल्वे लाईन मित्रांनो आता बेलोना गावाच्या पाठीमागे जात आहे आणि समोरच्या दिशेला बेलोना गाव आहे, त्यामागेच डावीकडे वळण घेऊन ही रेल्वे लाईन आता यवतमाळ ते कळंब यांच्या दरम्यान असणाऱ्या सर्वात मोठ्या टनलकडे जात आहे आणि या टनलची लांबी साधारणतः 2.5 किलोमीटरची असणार आहे। तर वर्धा ते नांदेड या मार्गावरील ही सर्वात मोठी टनल आहे आणि मित्रांनो आता आपण टनलच्या दुसऱ्या एंडला आलो आहे, म्हणजेच कार्ली गावाच्या साईडने या दिशेला ही टनल जी आहे ती समाप्त होते। तर मित्रांनो, नुकतेच या टनलचे दोन्ही साईडचे मिळून साधारणतः 700 ते 750 मीटरपर्यंतचे जे काम आहे ते पूर्ण झाले आहे। तर आपण बघू शकता की झूम केलेल्या ठिकाणी या ठिकाणी या टनलचा एंड पॉईंट आहे आणि त्या ठिकाणी रोडवरील एक पूल पूर्णपणे 100% तयार झाल्याचे आपण मागील अपडेटमध्येच कव्हर केले आहे। तर या दिशेने ही रेल्वे लाईन टनलमधून बाहेर येणार आहे आणि टनलची जी लांबी आहे ती या ठिकाणावरून 2 किलोमीटर असणार आहे। पुढे पाहू शकता की आपल्याला या रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही दिशेला नाल्यांचे जे काम आहे ते या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येईल आणि खालच्या बाजूला आपण नीट बघितल्यास या ठिकाणी जो फायनल बेड आहे त्या ठिकाणापर्यंतचे अर्थवर्क जे आहे ते देखील पूर्ण करण्यात आले आहे। अगदी रोडप्रमाणेच याचे या ठिकाणी गुळगुळीत करण्याचे जे काम आहे ते करण्यात आले आहे। आता यावर केवळ फायनल बेड टाकून त्यावर ट्रॅक लेईंगचेच काम हे बाकी असणार आहे। मित्रांनो, या वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या ह्या टनलच्या एंड पॉईंट नंतरचे कार्य हे सर्व कार्ली गावाच्या हद्दीमध्ये आहे आणि समोर आपण कार्ली गाव हे या ठिकाणी पाहू शकता। या कार्ली गावाच्या जवळच या वर्धा नांदेड रेल्वे लाईनवरील सर्वात मोठी टनल जी आहे ती बनवण्यात येत आहे। कार्ली गावाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याला ही रेल्वे लाईन खालच्या दिशेने क्रॉस होणार आहे। त्यामुळेच या ठिकाणी रोडसाठी पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते प्रगतीपथावर असून या ठिकाणचा पूल देखील आता अंतिम टप्प्यात आला आहे। तर ज्या ठिकाणी रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे त्या ठिकाणी कार्य जे आहे ते 100% पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल। तर दोन्ही साईडचे रॅम्प देखील या ठिकाणी तयार झाले आहे। केवळ मेन पार्टला कनेक्टिव्हिटी व्हायचे काम अजून देखील या ठिकाणी बाकी असल्याचे समोर आपल्याला दिसत आहे। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी रेल्वे लाईन खालून पास होणार आहे त्या ठिकाणी स्टील गर्डर तर बाकी ठिकाणी कॉन्क्रीटचे गर्डर हे टाकण्यात येणार आहेत। समोर बघितल्याप्रमाणे दोन्ही साईडचे रॅम्प हे तयार आहेत। लवकरच हा पूल देखील येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे।
तर या दिशेला मित्रांनो यवतमाळ वणी हा रस्ता आहे आणि या ठिकाणी येताना एक नवीन गोष्ट जाणवली की यवतमाळ वणीच्या जे रोड आहे त्या रोडचे सुद्धा आता त्या ठिकाणच्या रोडचे देखील रुंदीकरणाचे जे कार्य आहे ते नव्याने सुरू करण्यात आले आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता की हा पूल देखील आता लवकरच पूर्ण होईल। खालच्या दिशेला रेल्वे लाईनच्या अर्थवर्कचे जे काम आहे ते जवळपास या ठिकाणी पूर्ण झाले आहे। नाल्यांचे कार्य देखील पूर्ण झाले आहे, त्यामुळे आता केवळ टनल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ट्रॅक लाईनचेच काम हे बाकी असणार आहे। त्यानंतर हे लोकेशन 100% पूर्ण होणार आहे। तर या दिशेला टनलद्वारे ही रेल्वे लाईन कळंबकडे, वर्धाकडे, वर्धा जंक्शनकडे निघून जाणार आहे। तर दुसऱ्या दिशेला आता आपण आलो आहे या पुलाच्या खाली ज्या ठिकाणावरून रेल्वे लाईन ही खालच्या दिशेने क्रॉस होणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी या पुलाच्या खाली देखील आता खालच्या दिशेने खोदकार्य जे आहे ते पुढे सरकवण्यात आले आहे आणि या ठिकाणी आपण समोर पाहू शकता की या ठिकाणी मातीचे काम जे आहे ते सुरू करण्यात आले आहे। या ठिकाणावरून काही अंतर पुढे गेल्यावर आपल्याला असे दिसेल की रेल्वे लाईनवरील अर्थवर्क जे आहे ते अंतिम टप्प्यात आले आहे। तर दोन्ही साईडला नाल्यांचे काम देखील जवळपास पूर्ण होत आले आहे। नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावरून आपल्याला याची कल्पना येईल। मित्रांनो या ठिकाणावरून समोर एक भला मोठा खडक या रेल्वे लाईनवर होता आणि त्या खडकाला आता फोडण्याचे कार्य देखील जवळपास पूर्ण झाले आहे। त्या खडकामुळेच या ठिकाणचे अर्थवर्क देखील थांबलेले होते आणि आता हे अर्थवर्क सुरू झालेले आहे। पुढे 1 किलोमीटर अंतरावर या ठिकाणावरून तळेगाव हे रेल्वे स्टेशन बनवण्यात येत आहे। तळेगाव हे रेल्वे स्टेशन भिडी रेल्वे स्टेशनप्रमाणे सिंगल ट्रॅक असणारे एक हॉल्ट स्टेशन असणार आहे। त्याची लांबी जी आहे ती या ठिकाणावरून 1 किलोमीटर अंतरावर असणार आहे। या ठिकाणचे अर्थवर्क देखील जवळपास पूर्ण होत आले आहे, त्यामुळे आता या पुलाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर खालच्या दिशेने या ठिकाणी अर्थवर्क हे पूर्ण केल्या जाईल। त्यानंतर नाल्यांचे जे कार्य आहे ते पूर्ण केल्या जाईल व त्यानंतर ही जी लोकेशन आहे ही 100% पूर्ण होईल व ट्रॅक लेईंगकरिता ही पूर्ण लोकेशन रेडी झालेली असेल। येत्या नवीन वर्षामध्ये वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर ट्रॅक लेईंगचे कार्य हे सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि याबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंटमध्ये जरूर कळवावे। तर या दिशेला समोरच्या दिशेने डाव्या हातावर तळेगाव हे रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावर बनवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही रेल्वे लाईन या ठिकाणावरून न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे निघून जाणार आहे। तर मित्रांनो या तळेगाव रेल्वे स्टेशनचा अपडेट आपण घेऊया पुढच्या अपडेटमध्ये। तर कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।